त्यात दुसरी नावं सोडली तर फार लोक ती रिस्क घेऊ शकत नाही. तुम्ही म्हणजे तुम्ही नाना पाटेकरांना घेऊन नटसम्राट करतात किंवा तुम्ही आता अक्षय कुमारला घेऊन तुम्ही आणखी सिनेमा करता. हे बाकी लोक का डेअरिंग करत नाही का? तेवढा कोणतरी मिळायला पण पाहिजे ना. माझं म्हणणं काय, आपल्याकडे टॅलेंट कमी नाही. आज आपला आदित्य म्हणा किंवा हे सगळे ते हिंदी करतायत की. हो, म्हणजे टॅलेंट तेच आहे ना. म्हणजे त्यांना माहिती आहे ना, त्यांनी एक पिक्चर हिट केला की जवळजवळ 125 कोटीचा पिक्चर केला मुंजा. माझं म्हणणं आहे की त्यांना इथे कोणीतरी मराठी डब करून करूया की तिथे. आता मुंजामध्ये कोण होतं? तो मुलगा माझ्या घरी यायचा रेग्युलर, त्याचं मुंजाचा हिरो अभय वर्मा त्याचं नाव. तो म्हणजे खूप गोड पोरगा माझ्या घरी. त्याला घेऊन ह्याने तो पिक्चर हिट केला की नाही. कुठला स्टार होता त्याच्यात. म्हणजे डिरेक्टर पॉवरफुल होता ना. म्हणजे आपल्याकडे सैराट झालाय, सगळे नवीन चेहरे. एक्झॅक्टली. आज मी म्हणतो ना, तेच म्हणतो की दर इज आता फक्त राईट टाइम यायला होता. आपल्याकडे 100 कोटी 50 कोटी असं का होणार 400 कोटी करूया आपण. म्हणजे देर इज पॉसिबिलिटी. एकडे सांगतो ना, एक फक्त महाराष्ट्रात 400 कोटी गेला हो यांनी, कोणी आपला छावानी. छावाचा बिझनेस जर का 600 कोटी झाला ऑल इंडिया, 600 600, त्यातला 400 कोटी फक्त महाराष्ट्राने दिला आहे. तर तोच ऑडियन्स आपण आपल्या पिक्चर, आपल्याकडे नट सगळेच चांगले आहेत. आपल्याकडे फक्त एकाच गोष्टीची कमी आहे जी मला वाटतं लवकर व्हावी, इज कोणतरी एक प्रोड्युसर. जसं त्या होंबाळे फिल्मसारखा, जसं तो कन्नडा फिल्मला उभा राहिला, तसा कोणतरी उभं राहणं गरजेचं आहे. किंवा माझ्या डोक्यात जे होतं पण ते मला काही होत नाही आहे. म्हणजे हे जे 4 आणि 5 कोटी जे आहेत ना, त्या 50 लोकांनी एकत्र येऊन पैसे टाका की तुमचे पैसे सिक्युअर राहतील. आज जी 4 आणि 5 कोटीचे पिक्चर करतात ना, त्याच्या 80% लोकांना एकही रुपया मिळत नाही. मग तुमचे फुल जाण्यापेक्षा इथे टाका ना. तुम्हाला सिक्युरिटी आहे, काय कमवणार नाहीत पण तुमचे जाणार तरी नाहीत. हे आता बघू. म्हणजे माझं काही फार आता काही मी तरुण राहिलेलं नाही. माझ्या हयातीत हे करता आलं मला तर खूप बरं वाटेल. पण इट इज दिस थिंग. ज्या दिवशी हे होईल ना, आपल्याकडे साहित्य खूप स्ट्रॉंग आहे. हो, तिकडे जायचं तर त्याच्यासाठी बजेट पाहिजे. बरं, सरकारचं म्हणाल तर हे सरकार खरंच मला असं वाटतं की त्यांना काहीतरी पॉझिटिव्ह करायचं आहे मराठी सिनेमासाठी. कारण ह्या सरकारने काहीतरी 10 कोटीचे जे 4-5 पिक्चर करायचं असं ठरवलं आहे, विच इज अ व्हेरी व्हेरी हेल्दी साईन. फक्त मला असं वाटतं की त्यांनी मग फक्त थोर पुरुष किंवा संत किंवा हे न करता सब्जेक्ट्सला द्यावे. कारण नाही तर एकाच टाईपचे सिनेमा बनतील की. माझं म्हणजे एक आता अण्णाभाऊ साठे मोठं नाव, अण्णाभाऊ साठेंवर सिनेमा होऊ दे, पण मला वाटतं फकीरावर सिनेमा झाला तर मला बघायला जास्त आवडेल. त्यामुळे ह्यांचं इंटेन्शन्स राईट आहेत. फक्त त्यांनी जर असं आपलं विजन वाईड केलं पाहिजे. पूर्वी बनलेत, म्हणजे आता आपण करतो, पूर्वी वारण्याचा वाघवरती बनलाय, अण्णाभाऊंच्या वारण्याचा वाघ. एक्झॅक्टली. पण ते बघू. देर इज आता तर पॉझिटिव्हिटी आहे. म्हणजे मी टुडे आय कॅन हॅव अ काय म्हणतात त्याला, संवाद करू शकतो मी आज आशिषजींशी संवाद करू शकतो की नाही, हे तुम्ही फक्त हे नका करू, हे करा. आणि हेच टेकन इट पॉझिटिव्हली की त्यांनी मला पाठवलं MDंकडे आणि मी त्यांना सांगितलं, म्हटलं याच्यात चेंजेस करून घ्या, असे सब्जेक्ट्सला द्या तुम्ही की विच आर गोइंग टू मेक अ डिफरन्स. त्याच्यात नका अडकू. म्हणजे ते पण करा, माझं म्हणणं ते नाही म्हणणं की तुम्हाला समजा तुकडोजी महाराज करायचं असेल तर तुकडोजी महाराज करा की, पण त्याच्याबरोबर हे करा. समजा अहिल्यादेवी, महाराणी अहिल्यादेवीवर करायचं सिनेमा करा, गरजेचं आहे ते, पण त्याच्याबरोबर एक तर काहीतरी त्यात अडकून जाईल, पण साचेबद्ध होऊन जाईल आपण सरकारचं. एक्झॅक्टली. तुम्हाला आपण आता सिनेमाबद्दल, सिनेमाच्या समस्यांबद्दल भरपूर, महेश मांजरेकरांचं स्वतःचं कम्फर्ट कुठलं आहे? अभिनेता म्हणून तुमचं कम्फर्ट जास्त आहे, दिग्दर्शक म्हणून, निर्माता म्हणून, राजकारणी म्हणून, क्रिकेटर म्हणून, गायक म्हणून, नक्की कुठं? नाही, मी अजूनही मी पॅशनेट क्रिकेटर आहे. आत्ता मी म्हणजे मला ते सांगायला हे वाटतं की क्रिकेटर आहे. आता मी इथे मग मी खेळायचो रेग्युलर, म्हणजे जाऊन ग्राउंडवर प्रॅक्टिस करून. तुम्ही ते आचरेकरांसोबत पण? आचरेकर मला आचरेकरांनी सांगितलेलं तुला मी कमीत कमी मुंबई रणजी ट्रॉफी खेळवीन. अच्छा. पण ते माझंच ते बॅटिंग द्यायचं नाहीत, मला राग यायचा. ते काही बॉल सर बॅटिंग होतं बॉल टाक, आणि मी पेस टाकायचो आणि ते मला कधीच नवीन बॉल द्यायचे नाहीत. अच्छा. आता नाव दॅट आय थिंक अबाउट ते बघत होते की तू जुन्याने जर का टाकलास तुला किती हे होईल. तर ते कळण्याचं वय नसतं ना, त्यावेळेला मला बॅटिंग पाहिजे. तर ते झालं माझं, ते जाऊ द्या. तेव्हा कोण सोबत होते? सुभाष क्षीरसागर, अच्छा, चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत,
नरेश चुरी होता. हे सगळे त्यावेळेला सरांचे होते. अजून कोणी दुष्यंत महाले नावाचा मुंबई खेळायचा तो, चांगला प्लेअर होता तो. पण अशी सगळी आमची ती टीम होती. पण मग मग क्रिकेटकडनं मग सिनेमा, नाटक? सिनेमा हे माझं लास्ट थिंग ऑन माय लिस्ट होतं. म्हणजे मला काही संबंधच नाही. म्हणजे आमची कॉलनी होती. वी केम फ्रॉम अ व्हेरी मिडल क्लास सोसायटी. कॉलनी म्हणजे बैठी घरं. पण बैठी घरं म्हणजे चांगली का होती, अशी लाईनीत 6 लाईक बॅरेक्स कशी असतात, मिलिटरी बॅरेक्स तशी होती. आणि प्रत्येकाला बाग होती समोर. अच्छा. मग माझ्याकडे आंबा होता, सीताफळ होतं, पेरू होता, चाफा होता, असं बागेतच प्रत्येकाला बाग होती. आणि हे बॅरेक्स आहेत, हे बॅरेक्स, हे बाजूला. कुठे लहानपण तुमचं कुठलं? वडाळा. वडाळा. अच्छा. बाजूलाच एक आमचा ही जी बॅरेक होती, जसं सी शेप्ड असं ना, तर ह्या बॅरेकमध्ये जयदेव हतंगडी राहायचा. अच्छा. म्हणजे ते माझ्या असं, म्हणजे माझ्या बेडरूममधनं किचनमधनं बाहेर बघितलं की त्यांची बाग आणि ते घर. म्हणजे अर्ध्या ते वेळा आमची भांडणं का व्हायची, आम्ही कंप्लेंट करतो, त्याची झाडं आमच्या खिडकीत आत यायची. मग ते म्युन्सिपाल्टीवाले कापायचे. तर इतकं म्हणजे हे होतं. आणि जयदेव, इट्स अ व्हेरी फनी थिंग. आमच्या कॉलनीत आम्ही ना सत्यनारायणाची महापूजा करायचं, मग पिक्चर. ते टिपिकल पडद्यावरती पिक्चर. पडद्यावरचे पिक्चर. आणि बायकांना राईट साईडला बसवायचं, पुरुषांनी पाठी. म्हणजे त्यांना अमिताभ बच्चन राईट हँडनी मारायचा फाईट आम्हाला पुरुषांसाठी. इथे बसलेलं असायचं. पण ती मजा असायची. पण काय आमची कॉलनी अशी होती आणि एक मैदान होतं आम्हाला समोर. त्यामुळे व्हेरी क्यूट, छोटी बैठी असली तरी व्हेरी क्यूट होतं ते. पण मग आमच्या इथे एका माणसाने ठरवलं की हे काय नाही, म्हणजे आजूबाजूच्या झोपडपट्टीवाले यायचे तिकडे पिक्चर बघायला. आणि मग दुसऱ्या दिवशी 2 दिवस आमचे जायचे, तर मग परत मैदान साफ करायला. मग एका गृहस्थाने ठरवलं की नाही करायचं, आपण काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम करूया. त्यावेळेला मला सांस्कृतिक बोलताही यायचं नाही. तर ते मग आम्ही चिडलो त्याच्यावरती की आमचं पिक्चर बंद केलं त्यांनी. बरं, त्यांनी कसं केलं, त्यांनी आमच्या पेरेंट्सना कन्व्हिन्स केलं. त्यामुळे घरून बोलले तो म्हणतो तसं करायचं. मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं एकदा कुठेतरी याला गपचूप त्याच्या अंगावर चादर घेऊन मारायचं याला. सुधाकर जोशी त्या ग्रस्ताचं नाव होतं. पण मग रिहर्सल सुरू झाल्या. त्यांनी कुठेतरी एकांकिका आणली, आम्ही कधी ॲक्टिंग केली नाही. आम्हाला जबरदस्ती चला. मग चला, आम्ही एकांकीमध्ये काम करता आमचं लक्षात यायला लागलं की हे बरं आहे. कारण जो 8:30चा आम्हाला कर्फ्यू लागायचा घरी या, 9ला झोपायचो आम्ही, तो आमचा कर्फ्यू 12 वाजेपर्यंत एक्सटेंड झाला. घरी कोण म्हणलं, म्हणजे तुम्हीच सांगितलं त्याला नाटक करा. आम्ही एन्जॉय करायला लागलो. पण कधीच तो सिरियसली नाही. माझ्या तो जयदेव हतंगडी त्या दरम्यान NSDला गेला होता. त्यावेळेला मला NSD म्हणजे काही माहिती असायचं काही कारणच नाही. NSD तर कॉलनीत म्हणजे ही खरी गोष्ट आहे. मी कॉलनीत सगळ्यांना वाटायचं की NSD राईम्स विथ LSD म्हणून हा ड्रग ॲडिक्ट झाला. म्हणजे जयदेवची आई टीचर होती बँड्राच्या शाळेत. मग हतंगडीबाईंचा मुलगा वाया गेला. ही कॉलनीत सगळीकडे होतं की कारण तो NSDला गेला. मग तो NSDवरनं आला आणि तिकडे काय केलं आहे NSDला जाऊन, कारण तिकडे आता सिनेमा करायचा आहे अशी लोक यायला लागली ना विचित्र. मग नसीरुद्दीन शाह, ओमपुरी, शबाना आझमी. बरं, आपल्याला कायम असे हिरो म्हणजे धर्मेंद्र, जॉय मुखर्जी त्यावेळेचे. हे काय करताय तिथे, शशी कपूर, असे सगळे गुड लुकिंग हिरोज. आणि हे, आणि मग रोहिणी पण तिकडूनच आलेली NSDहून. पण आम्ही म्हणायचं हे काय, कोण घेणार आहे यांना. आणि अचानक तिकडे रिचर्ड ॲटनबरोनीच आमच्या असं टपलीतच मारले. तर रोहिणीला त्यांनी गांधीमध्येच घेतला. तरी त्याचा इम्पॅक्ट आम्हाला कळायला लागला. कॉलेजमध्ये लोक बोलायला, अरे हो तुम्हारे तरी ते असं. मग ते जरासं मग काहीतरी इंटरेस्ट, म्हणजे आम्ही जी एकांकिका करायचो, मी जयदेवच्या वर्कशॉपमध्ये जायला लागलो. अच्छा. इथून खऱ्या अर्थानं थोडं म्हणजे त्याला कारणीभूत रिचर्ड ॲटनबरो आहे. मी सिनेमात यायला, कारण त्यांनी गांधीमध्ये घेतलं नसतं हिला तर आम्ही अजिबात आलो नसतो सिनेमा. कुठेतरी लागतं ना आपल्याला. हो, एक ट्रिगर. आणि मग केलं. पण नंतर मी नाटक केलं. बरं, मी ना कधीच मला माहिती होतं काय मिळणार नाही आपल्याला, कारण आता आजच्यासारखं फील्ड नव्हतं.
नाटक आणि सिनेमा. ते सिरियल काय आठवड्यातनं 13 एपिसोडची एक सिरियल असायची. त्याच्यासाठी एका रोलसाठी 500 लोक. तुम्ही 1-0-0 का केलं होतं ना त्या? 1-0-0 केलं मी. आणि गौतम अधिकारीकडे काही एपिसोड्स केले. पण ते तसं नाही ना. बरं आपले कपडे न्या. अच्छा. त्यावेळेला म्हणजे बजेट नव्हती ना. म्हणजे त्यांचा पण काही दोष नाही, पण आपल्याला तर ते मला लवकर लक्षात आलं. ते बरं झालं की मी काही. पण सुरुवातीला वाटलं नाही मराठी सिनेमात काम करावं, कारण तुम्ही नाही फार सुरुवातीला केलं नाही मराठी. मला कधीच माझ्या ॲक्टिंगबद्दल कॉन्फिडन्स नव्हता की मी ओके ॲक्टर आहे असं माझं कायम मत होतं. मी काही फार ग्रेट ॲक्टर नव्हतो. नाही म्हणजे तुम्ही नाटकात रमलात, पण सिनेमात तुम्ही कधी आला नाही तिकडे? नाही. कारण मला कसं होतं की त्या वेळेला ती लोक होती ना तिथे एंट्री करणं खूप. मी जेव्हा होतो तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ तसं धूम चालू होतं. त्या ह्याच्यामध्ये आमचं कुठे काही स्थान नव्हतंच ना. मग मी लक्षात आलं मला. मी 1-0-0 करत असताना मी BP सिंगना थोडं असिस्ट करायला लागलो. त्यांनी मला ठेवलं नव्हतं आधी, पण मीच आपलं जाऊन त्यांचं शेड्यूल हे बनवते. मग त्यांनी नंतर मला ठेवलं तिथे. पण मला वेळी लक्षात आलं की इथे काही होणार नाही आपलं. आणि मी आय वेंट इन टू डिरेक्शन. पण त्यामुळे मला डिरेक्शनबद्दल आहे आणि रायटिंग बेसिकली. आणि मी माझी रायटिंगची पद्धत वेगळी आहे. मी सिनेमा डोक्यात पिकल्याशिवाय मी लिहित नाही. आणि मला लिहायला लागतं. मी कोणाला डिक्टेट करू शकत नाही. मला टायपिंग येत नाही. मला लॅपटॉपचं स्पेलिंग येतं फक्त, बाकी काही येत नाही. त्यामुळे मी लिहितो माझा सिनेमा. त्यामुळे मग ते जास्त एन्जॉय करायला लागलो मी. मग वास्तव कसं अचानक म्हणजे वास्तव मी ना थोडं सांगू का. वास्तव हा सिनेमा मला मी वडाळ्याला राहायचो ना. मी मिडल क्लास, आजूबाजूला सगळे मिडल क्लास. समोर स्प्रिंग मिल, त्याच्यापुढे कोहिनूर मिल. त्यामुळे आम्ही क्रिकेट खेळायचो. तो मित्र सगळे मिल कामगारांची मुलं होती. आणि तो जो मिलचा स्ट्राईक झाला त्याचा अजूनही मला त्याचा त्रास होतो. अजूनही ऑफिशियली अजून सुरू नाही. अजूनही